हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. नारद मुनींची फजिती. नारद मुनींना जेव्हा समजले की श्रीकृष्णाने नरकासुराने बंदिवान केलेल्या 16,100 तरुणींचा पत्नी म्हणून स्वीकार केला आहे, तेव्हा त्यांना महाविस्मय वाटले. 8 भार्या हे ठीक होते, परंतु 16,108 भार्या हे त्या पत्नींवर अन्यायकारक आहे. कोणत्याही पत्नीला आपला पती आपल्याजवळ असावा, त्याने आपल्याला संसारात मदत करावी, आपल्याबरोबर हास्य विनोद करावा असेच वाटते. नारद मुनींना हाच प्रश्न पडला की श्रीकृष्ण 16,108 राण्यांना सहवास तरी कसा देतो. तसे न करणे हे त्या राण्यांवर अन्यायकारक आहे. नारद मुनींनी याची प्रत्यक्ष शहानिशा करायची आणि श्रीकृष्णाला याचा जाब विचारायचा असे ठरवले. नारद मुनी प्रथम रुक्मिणीच्या महाली गेले. दार वाजवल्यावर श्रीकृष्णाने स्मितहास्य करत स्वतःच दार उघडले आणि नारद मुनींचे यथोचित स्वागत केले. नारद मुनी सहजच आल्यासारखे करून तेथून त्वरित बाहेर पडले आणि जांबुवंतीच्या महाली गेले. तेथे दार उघडेच होते आणि श्रीकृष्ण पलंगावर बसलेले आहेत आणि जांबुवंती त्यांना पंख्याने वारा घालत आहे असे दिसले. त्यानंतर ते सत्यभामेच्या महाली गेले. दार वाजवल्यावर सत्यभामेच्या दासीने दार उघडले आणि नारद मुनींचे स्वागत केले. त्यांना आसन ग्रहण करायला सांगितले तर आसनाजवळ श्रीकृष्ण आणि सत्यभामा द्यूत खेळत होते. तुमचे द्यूत खेळणे सुरू राहू दे असे म्हणत ते तेथून बाहेर पडले. यानंतर ते कालिंदीच्या महाली गेले. तेथे त्यांनी पाहिले तर श्रीकृष्ण कालिंदीबरोबर हास्य विनोद करत रममाण झाले आहेत. त्यानंतर ते मित्रविंदेच्या महाली गेले तर तेथे श्रीकृष्ण मित्रविंदेला स्वयंपाकघरात मदत करताना दिसले. यानंतर त्यांना श्रीकृष्ण सत्याच्या महाली आपल्या मुलांना खेळविताना आढळले. त्यानंतर ते भद्रेच्या महाली गेले तर तेथे भद्रा श्रीकृष्णाला स्नान घालत होती असे दिसले. तेथून नारद मुनी लक्ष्मणाच्या महाली गेले तर श्रीकृष्ण पलंगावर निद्राधीन झालेले असून लक्ष्मणा त्यांचे पाय चेपत त्यांची सेवा करताना त्यांनी पाहिले. तरीही नारद मुनींनी हार मानली नाही. त्यांनी उर्वरित सर्व 16,100 महाल पालथे घातले, परंतु तेथे प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्ण काही ना काही स्वरूपात उपस्थित असून आपल्या राण्यांबरोबर गृहस्थी धर्माचे यथोचित पालन करत असलेला त्यांना आढळून आला. शेवटी ते महालांच्या भागांमधून बाहेर पडले आणि पाहतात तर समोरून स्मितहास्य करत श्रीकृष्ण त्यांच्याचकडे येत होता. नारद मुनींनी श्रीकृष्णाला काहीही बोलू दिले नाही. ते श्रीकृष्णाला म्हणाले, श्रीकृष्णा, तुझी लीला अगाध आहे. तुला जाब विचारायला आलेल्या माझी आज पुरती फजिती झाली. हरिओम. गोप गोपींची भेट. एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे दिवशी भगवान श्री परशुरामांनी जेथे यज्ञ केला होता त्या समंतपंचक तीर्थक्षेत्री आजूबाजूच्या प्रदेशांमधून अनेक नागरिक परिवारासह आले होते. यात मथुरा, गोकुळ, इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर, द्वारका इत्यादी ठिकाणांहूनही नागरिक परिवारासह मोठ्या संख्येने जमले होते. यातच श्रीकृष्ण आणि बलरामही तेथे आले होते. कित्येक वर्षांनी माता कुंतीला तिचे माहेर भेटत होते. श्रीकृष्णाला त्याचे आजोळ भेटत होते. श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या माता पित्यांच्या पाया पडले. सर्वांनी एकमेकांचे क्षेमकुशल विचारले. सर्वांना अतिशय आनंद झाला होता. सर्वांची हृदयकमळे, मुखकमळे प्रफुल्लित झाली होती.
एकमेकांना आलिंगन देत सर्वजण आपला आनंद व्यक्त करत होते. रोहिणी, यशोदा माता, नंद यांना श्रीकृष्ण आणि बलराम यांनी पाया पडून वंदन केले. त्यांनी दोघांनाही पोटाशी घट्ट कवटाळले. गोपगोपींना श्रीकृष्ण तेथे उपस्थित आहे असे समजल्यावर ते सर्वजण श्रीकृष्ण जेथे होता तेथे धावले. आता गोपगोपी प्रौढत्वाकडे झुकलेले होते आणि त्यांचा लाडका जीव की प्राण असलेला कान्हा नंदलाल आता ऐन उमेदीत आला होता. श्रीकृष्ण आणि बलरामाने प्रत्येक गोपगोपीला दृढ आलिंगन दिले. सर्वांच्याच डोळ्यामधून आनंदाश्रू ओसंडून वाहत होते. कित्येक वर्षांनी त्यांची भेट होत होती. यानंतर श्रीकृष्ण सर्वांना म्हणाला, आम्ही कृतघ्न आहोत अशी शंका तर आपल्याला आली नाही ना? कंसवधासाठी गोकुळाबाहेर पडलो आणि त्यानंतर संकटांची मालिकाच लागली. आजही यामधून आम्ही मोकळे झालेलो नाही. कंसवधामुळे बिथरलेल्या जरासंधाने मथुरेवर 17 वेळा स्वारी केली. कंस एक राक्षस पाठवत होता. ते एक वेळ ठीक होते. आता जरासंध त्याच्या महाबलाढ्य सेनेसह स्वारी करू लागला होता. यातच कालयवनानेही वेढा दिला. या सर्वांचा मथुरावासियांना उपद्रव होऊ नये म्हणून आम्हाला समुद्राचा आश्रय घ्यावा लागला. तेथे द्वारका नगरी वसवून आम्हाला राहावे लागत आहे. तेथेही शाल्व, दंतवक्त, विदुरथ यांनी हल्ला केला. आम्हाला प्रत्येक वेळी महाघोर संग्राम करावा लागत आहे. आम्हाला जराही उसंत मिळणे शक्य होत नाही आणि होणारही नाही असे भविष्य आत्ताच लख्ख दिसत आहे. श्रीकृष्ण पुढे म्हणाला, वायू अनेक वस्तू एकत्र आणतो आणि तोच त्या पुन्हा दूर करतो. कोणी कोणाला किती भेटावे ही नियती ठरलेली आहे. हे कोणीही टाळू शकत नाही. त्याचा सर्वांनाच स्वीकार करावा लागतो. सुदैवाने एक अतिदुर्लभ गोष्ट घडली आहे की माझे निरंतर स्मरण राहील इतका माझा सहवास तुम्हाला मिळाला आहे. यानंतर सर्वांनीच श्रीकृष्णाला विनवले की हे कमलनाभ, आम्ही सांसारिक कामे करत असतानाही आपले स्मरण आमच्या हृदयात निरंतर विराजमान राहो एवढी कृपा करावी. असे म्हणून गोपींनी श्रीकृष्णाला असे काही घेरले की जणू काही त्याला कोठेतरी एकांतात घेऊन गेल्या आहेत. अन्य जण एकमेकांजवळ इतक्या वर्षाचे बोलणे करू लागले. हरिओम.